तर अयोध्येत उद्या राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। ध्वजारोहणाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील 8,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण असणार आहे। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावर ध्वज फडकवला जाणार आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या 1 वर्ष 9 महिन्यांनंतर मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। तर राम मंदिरावर उद्या मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावरती हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे। प्राणप्रतिष्ठेच्या 21 महिन्यांनंतर मंदिराचं काम पूर्ण झालं। अयोध्यामध्ये उद्या राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। ध्वजारोहणाला देशभरातील 8,000 विशेष निमंत्रितांना देखील बोलवण्यात आलंय। दुपारी 12 ते 12:30च्या मुहूर्तावरती हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे। तर या संपूर्ण सोहळ्याची वैशिष्ट्ये नक्की काय आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। तर ध्वजाची वैशिष्ट्ये नक्की काय आहेत ते आपण पाहूया। तर ध्वज तब्बल 11 किलो वजनांचा आणि भगव्या रंगाचा असणार आहे। झेंड्याची खास बाब म्हणजे तो पॅराशूट फॅब्रिक पासून तयार करण्यात आला। झेंड्यावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्ह आहेत। कोविदार हा अयोध्येचा राजवृक्ष ज्याला कंचनार असंही म्हणतात। मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट स्तंभ जो आहे तो उभारण्यात आलाय। त्यावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंदीचा भगवा ध्वज फडकवला जाणार आहे। तर 4 ते 5 कामगारांनी मिळून हा ध्वज बनवल्याची देखील माहिती आता समोर येते। तिन्ही ऋतूंमध्ये ध्वजाला काहीही होणार नाही अशा पद्धतीने तो बनवण्यात आल्याची माहिती मिळते। ध्वजात 3 थराचं रेशीम साठण वापरण्यात आल्याची देखील माहिती आहे। मंदिरावर ध्वज फडकवणं म्हणजे मंदिराचं संपूर्ण काम झालेलं आहे अशी जो ते प्रतीक असतं। तर विधानसभेला विरोधात काम करणाऱ्यांचा सत्यानाश होईल असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। धडा शिकवण्यासाठी मी हरिहरेश्वर मध्ये नवसच करतो असं देखील गोगावलेंनी म्हटलं। आम्ही हरिहरेश्वरला भारत कारण आज सोमवार आहे आणि त्यांनी आजचे पेपर जर कोणी पाहिले असाल त्यांनी सांगितलं हरिहरेश्वर म्हणून तिथे जाऊन आता त्याला नवसच करतो। आमचं चूक असेल तर आम्हाला प्रायचित आणि ज्याने जाणून बुजून चूक केलेली आहे विधानसभेला त्याचं वाक्य मग पाठवून सत्यानाश हो। तर चुकीच्या पद्धतीने उद्घाटन करून शिवरायांचा अपमान कोणी करू नये अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमित ठाकरेंवर केली आहे। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं, त्यावर ते बोलत होते। या प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला। कोणी जाऊन शिवरायांचा अपमान होईल किंवा राज्य शासनाचा अपमान होईल अशा पद्धतीचं कोणी वागता कामा नये। शेवटी ठीक आहे, शासकीय काही कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री, पालकमंत्री, त्या शहराचे आमदार, खासदार, मंत्री जर असतील तर त्यांना बोलवून ते उद्घाटन केलं पाहिजे। ही प्रथा आणि परंपरा आहे किंवा राजशिष्टाचार आहे। आता त्यांनी जर राजकीय विचार करून उद्घाटन जर काही केलं असेल तर ते उद्घाटन योग्य नाही। कायदेशीररित्या पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे। परंतु शेवटी शिवरायांचं नाव ज्या ठिकाणी आहेत, कोणी किती चुकीच्या पद्धतीने काही काम केलं तरी त्याला मात्र शिक्षा न देता त्याला बक्षिसी द्यायची ही भूमिका महायुती सरकारची आहे। तर बातमी आहे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली। आता भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या मुंडवा जमिनीवरती ताबा आहे। या संस्थेच्या प्रमुखांशी TV9 मराठीनं फोनवरून संवाद साधला। जमिनीवरचा ताबा सोडवण्यासाठी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडून आमच्या संस्थेला पत्र आलं होतं। या प्रकरणी चौकशी समितीकडून आणि पुणे पोलिसांकडून आम्हाला एकही नोटीस मिळाली नाही अशी माहिती संस्थेने दिली। अभी केस से कोर्ट में सर जी, सो इसके बारे में कुछ बोलने के लिए हमको परमिशन है। मुंडवा में जो लैंड है उस पे आपके
कब्जे में है अभी वो लैंड। आपका ऑफिस है वहाँ पे भारतीय वनस्पति शास्त्र सर्वेक्षण संस्था, जो आपका ऑफिस है वहाँ पे आपका जो ऑफिस है उस ऑफिस को नोटिस दी गई है पुणे पुलिस की तरफ से। पुणे पुलिस तरफ से क्या नोटिस है सर? क्योंकि वो तो पुणे पुलिस तरफ से हम तो कुछ नहीं, अच्छा, ये नहीं है, प्रॉब्लम नहीं है ना। पुलिस तरफ से हमारा कार्यालय और रेवेन्यू डिपार्टमेंट के संबंध है सर। सर इसके पहले आपको जो सूर्यकांत येवले करके जो तहसीलदार थे, उन्होंने 2 बार लेटर भेजा था ये जमीन खाली करने के लिए? नहीं 2 बार नहीं, 2 बार, एक बार, एक ही लेटर है सर। एक लेटर वो सूर्यकांत येवले की तरफ से। हाँ, एक सर। संभाजीनगर गंगापूरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करण्यात आलेलं आहे। खाजगी शाळेतील शिक्षकाचं अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन पाहायला मिळत आहे। चंद्रकांत खैरे यांनी पोलीस ठाण्यात भेट देत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेला केली आहे। शाळेनं आरोपी शिक्षकाला गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले। या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल पालकांकडून चिंता जी आहे ती व्यक्त होत असून शाळा प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी यावेळेला चंद्रकांत खैरे यांनी केलेली आहे। शाळेमध्ये होता ते दहशत पाहिजे ना, पोलिसांची सगळ्यांची दहशत पाहिजे त्याला, सगळ्या जणांना या गोष्टीला नाही ना। घाटकोपर पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत घोळ आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी हा आरोप लावलाय। वॉर्डातील मतदार संख्या 45,000वरून 62,000वर गेली असा दावा देखील राखी जाधव यांनी केला। 1 ते 370 बरोबर आहे। याच्यानंतर 371 यायला पाहिजे, तर तिथे आहे 413, म्हणजे 371 ते 412 पर्यंतचे मतदार या यादीतले कुठे गेले? याच्यावर तर प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे। म्हणजे कुठेतरी हा घोळ जो आहे, हा या प्रशासनाच्या माध्यमातून निर्माण केलेला जो घोळ आहे, हा कुठेतरी संशयास्पद देखील